विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी त्यांची सभा उधळण्याचा इशारा दिला होता। शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्याम सनेर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। खरीप पीक विमा 2023-24 ची रक्कम मिळावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता। मात्र तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आला। मात्र श्याम सनेर हे त्यांच्या निवासस्थानी नसल्याने सभास्थळी पोलीस तैनात करण्यात आले होते। यावेळी श्याम सनेर यांच्यासह शेतकरी बांधवांनी आंदोलन करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलीस प्रशासनाने ताबडतोब या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतला आहे। शेतकऱ्यांच्या 6 प्रश्नासाठी आंदोलन करत असताना हे सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप श्याम सनेर यांनी यावेळी केला।